सॅलरी देत नाही. पाहिजे. आपण काय पाठीला होतो 1 किलोमीटर अगोदर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री त्यांना सर्व माफ, नंतर 500 मीटरला आपण लावतो त्यांना माफ. पण एवढा वर्षानुवर्षात टोल आपण भरताय, त्यांना सुविधा काय त्याचे पण बोर्ड लागले पाहिजे ना, ते नाही लागले पाहिजे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पण विनंती करतो, आम्ही माझं पत्र पण देतो तुम्हाला आणि ते MMRD ला पण देतो, NHI ला, तर तिकडे तुम्ही थोडस हे लक्ष द्या. आणि हे आता फर्स्ट इयर एखादं झाला अपघात, तुम्ही काय करणार? लगेच प्रथम उपचार तर झाला पाहिजे, एक डॉक्टर असलं पाहिजे, सर्व असलं पाहिजे. नाही, आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. मागणी केली होती, टोल मुक्त झाले इलेक्ट्रिक वाहनांना, काय नेमकं आता कसं आहे की आमचे इकडचे जिल्हाध्यक्ष ठाकूर साहेब, आमचे शिले साहेब आणि माझा सचिन व माझे ताई जिल्हाध्यक्ष आणि सर्व आमचे पदाधिकारी इकडनी हे जी बॅटरीची जी गाड्या आहेत तर त्यांना टोल माफी व्हावं असं 6 महिन्याच्या अगोदर नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं होतं, परंतु त्याचं कुठलंही नोटिफिकेशन या ठिकाणी आलं नव्हतं. आणि 6 महिने झाल्याच्या नंतर लोक विचारत होते की बाबा आम्ही एवढी मोठी किमतीने नवीन गाड्या घेतल्या आणि त्याचा टोलचा आम्हाला काही फायदा नाही. पण त्याच्या पाठपुराव्यासाठी मी माझ्या सचिनला मी सांगितलं, आमचा पदाधिकारी आहे इकडचा उपाध्यक्ष आहे व बाकीचे आमचे सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं. मग आमच्या इकडचे जिल्हाध्यक्ष चिले साहेब आणि आमचे सर्व लोकांनी इकडे पत्रव्यवहार केला आणि त्याचा पाठपुरावा केला. आणि त्या पाठपुराव्याला देवाच्या कृपाने, राजसाहेबांच्या आशीर्वादाने त्याला परवाच्या रात्री ते नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलं गेलं. आणि आज तुम्हीच बघतायत की जेवढे पण गाड्या आहेत हे अटल सेतूवरती जे बॅटरीचे गाड्या आहेत त्या ठिकाणी आता फ्रीमध्ये जायला सुरुवात केलेली आहे. हे मनसेचा कुठेतरी यश आहे आणि या यशासाठी आम्ही त्यांचा आज टोलचे जे अधिकारी आहेत देवीदास साहेब त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी केलं. कारण का मनसे असं नाहीये की खडखटाय करत असते, ज्या ठिकाणी चांगलं काम होतं त्यावेळी त्यांचा सत्कार पण केला जातो. असं आहे की अपने नितिन गडकरी जो साहब है केंद्रीय मंत्री, उन्होंने 6 महीना पहले बोला था कि जितने भी बैटरी की गाड़ियां हैं वो जो है वो फ्री में छोड़ा जाएगा, मगर वो छोड़ा नहीं गया था और कोई भी नोटिफिकेशन नहीं आया था. उसके लिए हम लोग ने यहाँ पे पाठपुरावा, हमारे यहाँ के जितने भी लोकल पदाधिकारी है, सचिन है, हमारे ठाकुर साहब है, चिले साहब, उन्होंने पाठपुरावा किया और पाठपुरावा करने के बाद कल परसों के 12 बजे से इलेक्ट्रिक गाड़ी है वो जो है वो फ्री में छोड़ दिया गया है. इसके बारे में आज हम लोग ने उनका सत्कार किया है और यहाँ पे हम लोग मिठाई बांटने का काम करेंगे.